काल मिरवणुकीमध्ये तुम्ही एक हाबूक ठोकून एक शब्द वापरला की गोदाकाठचा वाघ बीडमध्ये आलाय, तर तो गळ्यातला पट्टा वगैरे बांधायचा एक वापरला होता. तर तो पट्टा कुठे राहणार आता? काय म्हणले मी काल मला कालच 24 तास हे बघा, माझा म्हणण्याचा तो जो अर्थ होता की काही लोकांनी अशा पद्धतीच्या वंदना केल्या की आम्ही वाघाच्या गळ्यात वाघ सिंह गळ्यामध्ये पट्टा बांधून डिझाईन बॉक्समध्ये पॅक करून अजितदादाला ते पाठवून देऊ. म्हणजे अजून तसं बघितलं तर दुधाचे दात सुद्धा राजकारणात अजून निघलेले नाही. राजकारणामध्ये ते लोक 6 वेळेस राज्याचा अर्थसंकल्प मांडतायत, राज्याची आर्थिक सर्व नियोजन करतायत, बजेट करतायत. त्यांना अशा पद्धतीचं जर कुणी आव्हान देण्याचा केविलवाना प्रयत्न करत असेल किंवा अशा पद्धतीनं ज्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या 3 पिढ्यांनी काम केलंय त्यांच्याबाबत असं जर कुणी बोलत असेल तर मग त्याला कसं चाप लावायचा, कसं उत्तर द्यायचं ते माझ्यापेक्षा या निकालातलं बीडकरांनी दिलंय. ते फक्त मी माध्यम होतो सांगण्यासाठी. आमदार साहेब, नगरपालिकेच्या माध्यमातून म्हणजे नगराध्यक्ष पण आपल्याला मिळाले, त्यांना भडकवून दिले, नगरसेवक दिले, पण तरीही सभागृहातल्या फ्लोअर मॅनेजमेंटला याची काही कमतरता पडते. त्या फ्लोअर मॅनेजमेंटचं काय करणार? नाराजी गोष्टी जर सामोरं जावं लागेल ते 2-3 दिवसात कळत. राजा आपण पाण्याचा मी असल किंवा आता आमच्या ह्याच्यामध्ये 4 टर्मचे नगरपालिकेच्या कामकाजाचा राजकारणाचा अनुभव असणारे आमचे नगरसेवक. मी स्थानिक स्वराज संस्थेमध्ये गेले 25 वर्ष मी स्वतः काम करतो. आमचे सर्व युतीचे आमचे घटक पक्ष असतील, अनुभवी नगरसेवक आहेत आमच्या ह्याच्यात. मी पाहिलं असं ह्याचा फ्लोअर मॅनेजमेंट कशी करायची, योग्य वेळी योग्य पद्धतीनं काय करायचं. आमदार साहेब आपण